जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र। उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग विभागाच्या वतीनं दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी गोल मैदान या ठिकाणी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। पूर्वीच्या काळाचं चित्र खूप भयान होतं, कारण की पूर्वीच्या काळामध्ये अनेक मंदिरं असतील, दर्गे असतील किंवा इतर कुठलेही चर्च असतील, अशा धार्मिक ठिकाणी बरेचसे दिव्यांग दिसायचे। बरोबर आहे ना मी बोलतोय ते? आता मात्र ह्या जगामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत एक कल्याणकारी भूमिका ही प्रत्येक राष्ट्रानं घेण्याची संयुक्त राष्ट्राने जी सुरुवात केली, त्यामुळे हे चित्र बदलते आणि त्यामुळे दिव्यांगांसाठी राज्यानं सुद्धा आणि केंद्रानं सुद्धा वेगवेगळ्या योजना आणल्या। आपल्या महापालिकेने सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि दिव्यांगांचं जीवन कसं सुकर होईल यासाठी महापालिका प्रयत्न करते। संबंधित आमच्या दिव्यांग कल्याण विभागाचे विभाग प्रमुख गणगाव साहेब आहेत, आमचे उपायुक्त जाधव साहेब आहेत, आमचे त्याचबरोबर या योजनांना कागदावर मूर्तस्वरूप चांगलं देण्यासाठी आमचे प्रयत्न करणे लेखा आणि लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी त्यातले आपले प्रतिनिधी म्हणून देशमुख साहेब इथं आहेत। तर यांनी अशा या वर्षामध्ये चांगल्या नाविन्यपूर्ण योजना आणल्या आणि मला उलट आनंद होतोय तर ती योजना लवकरच पूर्ण व्हावी उपायुक्तांच्या कार्यकाळातच। की दिव्यांगांसाठी बहुउद्देशीय उपचार केंद्र आपण सुरू करतोय, ते अजून प्रस्तावित आहे, पण तुम्हाला माहिती असावं जेणेकरून ती फाईलमध्येच कधी बंद होणार नाही। तर तुमची ती एक मागणी असावी। अनेक दिव्यांगांना ट्रीटमेंट मिळत नाही बरोबर आणि खाजगी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात फी घेतली जाते आणि शिवाय विशिष्ट उपचार करण्यासाठी या शहरामध्ये स्पेशालिस्ट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जावं लागतं। तर हे बहुउद्देशीय उपचार केंद्र या शहरामध्ये व्हावं असा 1 वर्षापासून प्रयत्न चालला आहे। तर ती फाईल प्रस्तावित आहे, तुम्ही त्याचा फॉलोअप करा। दुसरी गोष्ट, महापालिकेमध्ये दिव्यांगांसाठी असं वेगळं कुठलंही भवन नाही आहे ना, झालं पाहिजे ना। तुम्ही ओरडला मागणी केली तर होणार ना। दिव्यांगांसाठी भवन झालं पाहिजे की नाही? तुम्ही आता झालं पाहिजे ना? ठीक आहे, आमचे जाधव साहेबांच्याकडे आता तुम्ही लेखी निवेदनं द्या आणि पुढचा जागतिक दिव्यांग दिनाच्या वेळी त्या दिव्यांग भवनाची काहीतरी पायाभरणी होईल अशी आपण अपेक्षा। यावेळी दिव्यांग बांधवांचे सत्कार करून दिव्यांग बांधवांना बॅग वाटप करण्यात आले। मला अत्यधिक आनंद होत आहे की आज दिव्यांग कल्याणकारी दिन साजरा करण्याचं मला संधी मिळत आहे, ते अतिरिक्तच्या उपस्थितीमध्ये। हे एक औचित्य दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण आज करत आहोत। छोटेखानी काही आपण दिव्यांग बांधवाला छोटेखानी आपण गिफ्ट पण देणार आहोत। परंतु ज्या विभाग ह्या मागील 2-3 वर्षापासून माननीय आयुक्त महोदय, माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याणकारी योजनेमध्ये जे काही काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ते निश्चितच चांगली प्रगती करत आहे असं मला वाटत आहे। कारण काही गोष्टी ज्या मागील काही वर्षामध्ये ज्या कमतरता आपल्याला जाणवलेल्या होत्या त्या कमतरता आपण भरून काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्याचाच एक मोठा भाग म्हणून आपण काही दिवसापूर्वी जे मासिक आपलं प्रोत्साहन अनुदान होतं ते 1000 रुपये होतं, ते आपण सर्व बांधवांना 1500 रुपये प्रति महिना केलेलं आहे। याबद्दल यांचा आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायला हरकत नाही। याप्रमाणे प्रत्येक महापालिका हे अनुदान प्रोत्साहन अनुदान ठरवत असतं, त्याप्रमाणे आपण 500 रुपयाची वाढ केलेली आहे। तसंच पुढे भविष्यामध्ये दिव्यांगांना
जे मल्टीपर्पज रिसोर्स ट्रेनिंग सेंटर बोललं जातं, बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ज्या पद्धतीने वाशीला ETC सेंटर आहे, फार मोठ्या प्रमाणावर आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही तरी उल्हासनगरच्या कार्यक्षेत्राच्या मानानं आपण ते करण्याचं प्रगतीपथावर आहे. काही त्याच्यात तांत्रिक बाबी आहेत, काही सल्लागाराच्या बाबी आहेत, त्याच्यामुळे त्याला विलंब होत आहे, परंतु ते नक्कीच पाईपलाईनमध्ये आहे. येत्या 1 वर्षामध्ये त्याचं काम सुरू होईल असं मला निश्चित अपेक्षा आहे. हे एक मोठं काम उल्हासनगरमध्ये होणार आहे, पुढील 1 वर्षामध्ये होईल अशी अपेक्षा पूर्णपणे आपण करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे आपण गत काही दिवसापूर्वी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले होते. बरेच लाभार्थ्यांनी त्यात चांगला सहभाग नोंदवला आणि माझ्या माहितीमध्ये काही लाभार्थ्यांना रोजगार पण मिळालेला आहे. त्यांची यशोगाथा पण आपण घेतलेली आहे. ते प्रशिक्षण घेतल्यामुळे कोणी इलेक्ट्रिशियनचं घेतलं आहे, कोणी टायपिंगचं घेतलं आहे. जे यथाशक्ती त्यांना जितका वेळ मिळेल तेवढा वेळ त्यांनी तिथं देऊन प्रशिक्षण देऊन नक्कीच त्यांनी रोजमर्राच्या जिंदगीमध्ये त्यांनी त्याचा उपयोग निश्चित करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारचे प्रशिक्षणसुद्धा आपली जर मागणी असेल की या प्रकारचं प्रशिक्षण आपण ठेवण्यात यावं, तर तशा प्रकारचं प्रशिक्षण व्यवसायभिमुख प्रशिक्षणसुद्धा आपण देण्याचा आपला मानस आहे. त्याच्या आयडियासुद्धा ज्या आम्ही विविध प्रकारच्या संघटनामार्फत आपण घेत असतो. आणि हे पहा, विशेष करून की दिव्यांग कल्याणकारी योजनेमध्ये काम करत असताना तुमचा सहभाग आणि तुमच्या संकल्पना, तुमच्या आयडिया खूप महत्त्वाच्या असतात. हेच आम्ही लक्षात ठेवून कुठलीही बाब जर आम्हाला करायची असेल तर आम्ही संघटनेंना बोलून, तुमच्या अध्यक्ष सचिवांना बोलून त्यांचे मनोगत ऐकून आपण ही योजना राबवत आहोत, जेणेकरून कुठलीही कमतरता राहू नये आणि योग्य व्यक्तीला योग्य प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे असे आमचा पूर्णपणे मानस आहे. याच पद्धतीने आपण पुढेही सहकार्य आपण जर करत राहिला तर दिव्यांग कल्याणकारी योजना सक्षमपणे काम करण्यास तुमच्या सहकार्यानं निश्चितच यशस्वी होईल याचा मला सार्थ अभिमान आहे. तसंच आपण दिव्यांग कल्याणकारी योजनेमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांना साहित्य वाटप पण काही दिवसापूर्वी केलं होतं आणि भविष्यामध्ये सुद्धा करू. उद्या काही दिव्यांग लाभार्थी जे इच्छुक आहेत जाण्यामध्ये त्यांना आपण पाठवून तिथं त्यांची तपासणी होणार आहे आणि त्या तपासणीच्या अनुषंगाने कोणी कर्णबधीर असेल, कोणी मूकबधीर असेल, कोणी अस्थिव्यंग असेल, त्यांचं मोजमाप तपासणी होणार आहे. आणि तिथंसुद्धा आपण त्यांना त्या ॲल्मेको सेंटरतर्फे त्यांना काही दिवसानंतर ते साहित्य देण्याचे त्यांचा मानस आहे. तेव्हा अशा पद्धतीनं राज्य शासन असो, आपलं महापालिकेचं प्रशासन असो, हे पूर्णपणे दिव्यांगाच्या पाठीशी आहे आणि दिव्यांगांना जे काही चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही करण्याचा आमचा मानस आहे. या दिव्यांग बांधवांना आपण पेन्शन देता ती खूप मोठी सोय झालेली आहे त्यांना. पण एक जे भवन तयार करायचं आहे त्याची सुरुवात लवकरात लवकर करावी, जेणेकरून साहेबांनी सांगितलं, मेडिकल साहेबांनी सांगितलं की भवन व्हायला पाहिजे साधारणतः. ही तर काळाची गरज आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे. ETC सेंटर जसा साधारणतः मला असं वाटतं नवी मुंबईला आहे तसं आपल्या छोट्या का प्रमाणात होईल. आपला बजेट कमी असल्यामुळे आपण त्या हिशोबाने आपण करणार आहोत. साधारणतः या बाबतीत पण साधारणतः साहेब आपल्याला माहिती असा सांगू इच्छितो की अनेक वेळा आपण पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. 2016च्या कायद्याच्या प्रमाणे ज्या आम्हाला ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून 2016च्या कायद्याप्रमाणे आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे सर. आणि त्या माध्यमातून साधारणतः ज्या योजना महापालिकेच्या 16-18 योजना आहेत आतापर्यंत साधारणतः आपण एक महापालिके माध्यमातून मला असं वाटतं एकच योजनेचा फॉलोअप घेत आहोत. साधारणतः त्या पद्धतीने साधारणतः काही महापालिका ज्या आहेत, दुसऱ्या महानगरपालिका आहेत, उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली महापालिका आहे, साधारणतः ठाणे महानगरपालिका आहेत, अशा अनेक महानगरपालिका या वेगवेगळे उपक्रम राबवत असे. पेन्शनच देऊन साहेब असं थांबणार नाही. याच्याकरता ठोस निर्णय महापालिकेने घेतला पाहिजे की माझा दिव्यांग स्वावलंबी कसा बनेल. यासाठी महापालिकेने स्टॉलची व्यवस्था करणं गरजेचे आहे किंवा त्यासाठी याच्या व्यतिरिक्त ज्या महापालिका उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली महापालिका 2 लाख रुपये अर्थसहाय्य दिला जातो व्यवसायासाठी, कुठल्याही प्रकारची परतफेड नाहीये, तशा पद्धतीचा उपक्रम जर राबवला किंवा एखाद्या ठिकाणी जर गाड्याची जर आपल्याला जागा कुठे जर रस्त्यावरती होत नसेल, उदाहरणार्थ ठाणे महापालिकेने रस्त्यावरती स्टॉल टाकलेले आहेत सगळं बऱ्याचशा रस्त्यावरती, पण आपल्या इथं अजून तसं काही होत नाहीये. किंवा आपण एक छोटासा एक संकुलन उभं राहावं जेणेकरून तिथं दिव्यांग एकत्र येतील आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू होईल. अशा पद्धतीचा उपक्रम राबवायला काही हरकत नाही. आणि जी काय पेन्शन आपल्याला मिळतं ती पेन्शन जर वेळेवर आली, साधारणतः ठीक आहे 10 तारखेला नको 20 तारखेला तरी ती पेन्शन यावा. कारण कसं आहे गेली 7 महिन्यापासून
कार्यक्रम सुरू असताना दिव्यांग बांधवांनी दिव्यांग यांना मिळणाऱ्या पेन्शन्सबाबत तक्रारी केल्या मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू या ठिकाणी देणार आहोत. भेटवस्तूचं स्वरूप आहे एक बॅग, जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली. आपण कुठेही प्रवास करत असताना आपल्याला एक बॅग नेहमीच हवी असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली हे जर त्या जोडीला असेल तर आपला प्रवास सुखकर होतो किंवा आपल्याला कुठे थांबायची आवश्यकता नाही, पाणी आणि जेवण असेल. तर ही बाब लक्षात घेऊन आम्ही ज्या काही दिव्यांग संघटना आहेत त्या संघटनांना एकत्रित बोलावून त्यांच्याकडनं विचारविनिमय करून ह्या भेटवस्तूचं आम्ही निश्चित केलेलं आहे. सर्वप्रथम महेश रामचंद्र बद्या. थांबा एक मिनिट. वेळेवर आमचं पेन्शन येत नाही. 6 महिन्याचं पेन्शन सांगून आम्हाला 2च महिन्याचं पेन्शन टाकता येईल वेळेवर. म्हणून त्या साहित्य वाटपाचा आम्ही दिव्यांग दिनाच्या दिवशी निषेध करत आहोत महानगरपालिकेचा. ज्या पद्धतीनं साळवे साहेबांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, आम्ही महापालिका प्रशासनाच्या वतीने त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेट दिलं आहे. आम्ही 15 दिवसाच्या आत त्यांची जी दिव्यांग बांधवांना जो प्रोत्साहन अनुदान आम्ही चालू केलेला आहे तो प्रोत्साहन अनुदान 15 दिवसाच्या आत जे 15 तुम्ही दिवसाची मुदत दिली त्या 15 दिवसाच्या आत महापालिका प्रशासनाच्या वतीनं तुमच्या खात्यात जमा होईल अशी महापालिका प्रशासनाच्या वतीनं मी सर्वांसमक्ष ग्वाही देतोय. या येत्या 15 तारखेपर्यंत राहिलेली डिसेंबरची जी रक्कम डिसेंबरपर्यंतची जेवढी राहिलेली रक्कम आहे 15 तारखेपर्यंत आम्हाला ही द्या आणि नंतर बहिणीच्या महिन्याला जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला आम्हाला ती रक्कम नुसते हवे म्हणून नाही, नुसतं आम्हाला लेखी द्या तसं. सगळ्यांनी शांत बसा. जे आता स्टेजवर असलेले सगळं महापालिकेचे जे अधिकारी आहेत, समजा जाधव साहेब असतील, साधारणतः गणगावकर साहेब आहेत, ज्या पद्धतीने राजेश साळवेंनी सांगितलं की त्याची गंत दाखवली तरी की बाबा मला 6 महिन्यापासून लोकांची पेन्शनच आलेली नाहीये, फक्त 2 महिन्याची टाकली ती 2 महिन्याची पेन्शन फक्त किती आली, फक्त एक मिनिट काही लोकांना मिळाली, काही लोकांना मिळालेली नाहीये. बरोबर आहे. तर माझं म्हणणं काय माहिती आहे की ठीक आहे, आता आजचा हा कार्यक्रम सोन्यासारखा दिवस आहे आणि या दिवसाला कुठे डाळबोट न लागता माझं असं मी वैयक्तिक तुम्हाला सांगू इच्छितो, महापालिकेने सांगितलं की गणगावकर साहेबांनी सांगितलं की 15 दिवसाच्या आत जी काही 5-6 महिन्याची जी पेन्शन आहे साहेब, बरोबर 5 ते 6 महिन्याची पेन्शन आहे ती पेन्शन तुम्हाला 15 तारखेच्या आधी तुमच्या खात्यात जमा होईल. एवढं मात्र आज आता लेखी स्वरूपात प्रॉब्लेम असा आहे का इथं ऑफिस नाहीये, इथं प्रोग्राम आहे, तर तेवढं थोडंसं आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे, थोडा अजून विश्वास ठेवा. 15 तारखेपर्यंत सगळ्यांची पेन्शन तुमच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन महापालिकेच्या वतीने दिलेलं आहे. शिवाय मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत. जर 15 तारखेपर्यंत झाली नाही तर मी पण तुमच्या बरोबर येईल. जर आपली 15 तारखेपर्यंत पेन्शन नाही आली तर 16व्या तारखेला मी पत्र देईन महानगरपालिकेला आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल महानगरपालिकेला. उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग विभागाचे संबंधित अधिकारी यांनी 15 दिवसात त्यांच्या उर्वरित थकीत रकमा दिल्या जातील असे आश्वासन दिले. दादा आपलं नाव? माझं नाव राजेश साळवे, अपंग विकास महासंघ अध्यक्ष उल्हासनगर. आता थोडा वेळ पहिले कार्यक्रम चालू असताना तुम्ही हे जो वितरण सोहळा आहे, पुरस्कार वितरण सोहळा, त्याचा विरोध केला, याचं कारण काय? त्याचं कारण असं की दिवाळीच्या अगोदर आमचे पैसे येणार होते पेन्शनचे. महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी साजरी होईल, दिवाळी गोड होईल. परंतु काही कारणास्तव त्यांनी दिवाळीच्या 2 ते 3 दिवसानंतर ते पैसे टाकले. काही जणांचे आले आणि काही जणांचे आलेच नाही. आणि ज्यांची रिटर्न लिस्ट आली त्यामध्ये काही जणांचे नावच नाही रिटर्न लिस्टमध्ये आणि त्यांचेही पैसे गेलेले नाहीत अकाउंटला. 3,000 रुपये 6 महिन्याचे टाकतो बोलले होते, पण त्यांनी 2च महिन्याचे टाकले. अकाउंट डिपार्टमेंट त्यांनी सांगितलं की आम्हाला असं सांगितलं गेलं की अकाउंट डिपार्टमेंटनी 2च महिन्याचे
चेक सँक्शन केले, तर अजूनही काही जणांचे 3,000 रुपये आलेलेच नाही. दिवाळी होऊन आता 15 ते 20 दिवस झाले. तर आमची विनंती आता यापुढे अशीच असेल की जे राहिलेले पैसे आहेत डिसेंबरपर्यंतचे लोकांचे, ते डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत महानगरपालिकेने टाकावे अशी मी त्यांना विनंती करेन. त्यानंतर दरमहा त्यांनी 1,500 रुपये दिव्यांगाच्या अकाउंटला टाकावे. त्यांच्या काही खात्यामध्ये अडचणी होत्या, काहींचं IFSC कोड सुटलेला होता, काही जणांचे बँक अकाउंट बंद झालेले होते, काही जणांची बँक इतर बँकेमध्ये शिफ्ट झाली होती. अशा काही अडचणी आल्यामुळं काही लोकांचे पैसे मिळाले, काही थोडेसे जे बँक बांधून राहिलेले आहेत त्यांचं आम्ही ते रेक्टिफाय करू. त्यांनी आम्हाला IFSC कोड आणि पासबुकची झेरॉक्स आणून द्यावी. जे काही तांत्रिक बाबी बँकेमार्फत झाल्या असतील त्या बाबी, तसेच आमच्या जमा करण्याच्या काही बाबी झाल्या असतील तर त्या आम्ही एकत्रित पूर्ण सॉल्व्ह करून आम्ही 15 तारखेच्या आत त्यांचे जमा करू. की आम्ही 15 तारखेच्या आतमध्ये राहिलेल्या रकमा आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. त्यामुळे संघटना आणि महापालिका प्रशासन याच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये हीच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. जे घनगावकर साहेब आहेत समाज विकास अधिकारी, त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. आम्हाला वाटतं काय आम्हाला पत्र द्यायची गरज नाही आहे, कारण महापालिकेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि महापालिका सातत्याने आज परत करत आलेली आहे, पुढे सुद्धा करतील एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता जे दिव्यांग होते आणि त्यांच्यासमोर हा गदारोळ झाला, तर त्या दिव्यांगांसाठी तुम्ही काय संदेश देणार? त्या दिव्यांगांसाठी एवढंच संदेश देऊ शकेल, आज परत महापालिकेत भूतोनं भविष्य कधी केलं नव्हतं, पण या वर्षभरापासून या 2 वर्षापासून जे काही करत चाललेलं आहे, महापालिका नेहमी दिव्यांगांसाठी एक पाऊल पुढे आहे, हे काम करत आहे. मला विश्वास आहे की उल्हासनगर महापालिका या दिव्यांगांना न्याय दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर.